नमस्कार मित्रांनो. आज आपण सुरू करणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं सिंपल पास्ट टेन्स, ज्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं, निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं आणि इंटरगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करायचं याचे मी फॉर्म्युले तुम्हाला त्या दिवशी सांगितले. आज आपण घेणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. चालू भूतकाळामध्ये जसं सब्जेक्टला आय ही शी इट नाऊनला वाज वापरायचं आहे, यू वी दे साठी आपल्याला वेअर वापरायचं आहे, त्यासोबत व्हर्बला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. चला तर मग बघूया पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ. चालू भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आय, ही, शी, इट आणि नाउन यासाठी काय वापरायचं सांगितलंय मी अगोदरच, वाज. यू वी दे साठी वापरायचे वेअर. आणि याला व्हर्ब सोबत आयएनजी आपल्याला वापरायचं आहे. सगळ्यात पहिले घेऊया आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला काय आहे मग? जसं की आपण रोजच्या लेक्चर मध्ये बघतो, प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगवेगळा आहे. होकारार्थीचा काय? सब्जेक्ट प्लस वाजवेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस याला वापरायचं वाजवेअर प्लस वर्ब. वर्बला काय वापरायचं आपल्याला? आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. मग घ्यायचं ऑब्जेक्ट. जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेल तर मग नंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. सब्जेक्ट घ्या, कुठलाही घ्या, आय. वाज वापरायचं का वेअर? आय साठी वापरायचं आपल्याला वाज. आय वाज. व्हर्ब घ्या कुठलाही, लर्न, त्याला वापरलं आयएनजी. वाज घेतलं, व्हर्बला आयएनजी वापरला. कंप्लीट. समोर ऑब्जेक्ट नाहीये. आय वॉज लर्न, आय वॉज लर्निंग, आय वॉज लर्निंग. हे झालं आपलं सेंटेन्स रेडी. यामध्ये दुसरं काय येईल? यू घ्या. यू साठी काय वापरायचं सांगितलंय? यू साठी वापरायचं आहे वेअर. यू वेअर, यू वेअर लर्निंग. किंवा तुम्ही टीचिंग सुद्धा म्हणू शकता. यू वेअर टीचिंग. हे झालं आपलं सेंटेन्स कंप्लीट अफर्मेटिव्हचं. आय साठी वाज वापरलं, यू साठी वेअर वापरलं, व्हर्बला आयएनजी प्रत्यय जोडलेला आहे. सेंटेन्स कंप्लीट. आता बघूया सेकंड निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. आता नकारार्थी वाक्य तयार करताना काय वापरतो आपण? ज्यावेळेस आपण सब्जेक्ट घेतो, वाजवेर घेतो, यासोबत आपल्याला नॉट वापरायचंय, त्यावेळेस ते सेंटेन्स हे निगेटिव्ह सेंटेन्स तयार होईल. नॉटच्या नंतर काय वापरायचंय? व्हर्ब आणि आयएनजी. चला तर बघूया फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस वाजवेर प्लस नॉट प्लस व्हर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस
was where. सेंटेन्स कोणता करायचंय? नकारार्थी. त्यासाठी काय वापरायचंय? नॉट. सब्जेक्ट प्लस was where प्लस नॉट प्लस verb. वर्बला कोणता प्रत्यय लावायचा आहे? ing. त्यानंतर घ्यायचंय ऑब्जेक्ट. ओके. सब्जेक्ट प्लस was where प्लस नॉट प्लस verb प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. आपण बघूया सेंटेन्स. आता घेऊया वी. वी ला काय वापरायचं सांगितलंय? वेअर. वी वेअर. WERE वेअर. वेअरच्या नंतर काय वापरायचं सांगितलंय? नॉट. वी वेअर नॉट. काय? प्लेइंग. सब्जेक्ट आला वी. वेअर वापरलं. सब्जेक्ट प्लस वेअर प्लस नॉट यूज केलं. व्हर्बला ing प्रत्यय जोडला आहे. दुसरं बघूया ही. ही साठी काय वापरायचं सांगितलं? ही साठी सांगितलेलं आहे वाज. ही वाज. वाजला नॉट जोडल्यावर काय होतं? वाजंट. ही wasn't. He wasn't reading. Was not. That is the wasn't. Verb read त्याला प्रत्यय जोडला ing. He wasn't reading. हे झालं आपलं निगेटिव्ह सेंटेन्स रेडी. सब्जेक्ट प्लस was where प्लस नॉट प्लस verb प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. अफर्मेटिव्ह सेंटेन्स काय सांगतं? होकारार्थी वाक्य. सब्जेक्ट प्लस was where प्लस verb प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. I was learning. You were teaching. यू साठी वेअर वापरलं. आय साठी वाज वापरलं. सेम या ठिकाणी वी साठी वेअर वापरलं. वेअर सोबत आपण नॉट वापरलं. नंतर वर्बला ing प्रत्यय लावलं. ही साठी वाज वापरलं प्लस नॉट वापरलं प्लस वर्ब आणि वर्बला ing प्रत्यय. अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स हे दोन्ही आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला पाहायचंय इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला काय सांगतोय? was where plus subject. सब्जेक्ट सोबत काय करायला सांगितलंय? verb प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क प्रत्येक वेळेस का घेतो आपण? कारण की सेंटेन्स हे प्रश्नार्थक आहे. इंट्रागेटिव्ह सेंटेन्स आहे. त्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट नंतर क्वेश्चन मार्क द्यायचा कंपल्सरी. was where प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हा झाला आपला इंट्रागेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला. आता was साठी काय वापरायचं? कोणते सब्जेक्ट घेऊ शकतो आपण? I, he, she, it, now. हे आपण was साठी वापरू शकतो. was he. was he. was आलं. सब्जेक्ट आला. आता घ्यायचं आहे वर्ब. वर्ब घ्या. रायटिंग. रायटिंग का बरं घेतलं? कारण वर्ब प्लस ing आहे. राईटला आपण काय लावलं? ing. was he writing a letter? Question mark. was आलं. सब्जेक्ट आला. वर्ब आला. त्याला ing प्रत्यय जोडला. नंतर ऑब्जेक्ट घेतला अ लेटर. नंतर घेतला क्वेश्चन मार्क. हे झालं आपलं इंट्रागेटिव्ह सेंटेन्स तयार. आता घेऊया वेअर. वेअर घेतलं. वेअरला सब्जेक्ट कोणता घेऊ शकतो आपण? यू, वी किंवा दे. आपण घेऊया वेअर यू. वर्ब घ्यायचा आहे वेअर यू टीचिंग क्वेश्चन मार्क. वेअर आलं. सब्जेक्ट आला. वर्ब प्लस ing आलं. ऑब्जेक्ट नाही म्हणून ऑब्जेक्ट घेतलाच नाही. क्वेश्चन मार्क कंपल्सरी प्रत्येक सेंटेन्सला इंट्रागेटिव्ह मध्ये राहील. हे झालं आपलं इंट्रागेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला आणि सेंटेन्सेस.
आज आपण पाहिलेलं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ, ज्यामध्ये आय ही शी इट नाउन साठी आपल्याला वापरायचं आहे वाज, यू विधेसाठी वापरायचं आहे वेअर, त्यासोबत आपल्याला व्हर्ब आणि आयएनजी प्रत्यय व्हर्बला जोडायचं आहे. अशा प्रकारे आजचा आपलं पास्ट कंटिन्युअस टेन्स लेक्चर संपलेलं आहे. उद्याच्या नवीन लेक्चर मध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.